सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदां चतुर्भुजे विनाशाय दीपज्योति नमस्ते दीपज्योति नमस्ते दीपज्योति नमस्ते प्रतिष्ठापना नाही तरी संस्काराची प्रतिष्ठापना आमच्या संस्कृतीची प्रतिष्ठापना आणि हांव फुडें त्याच्या फुडें वचून म्हणत की आमच्या या आधुनिक भारताची निर्माण जाल्ल्या आमच्या देशाच्या पंतप्रधानाच्या मुळे ही निर्माण केल्ली ही प्रतिष्ठापना आमी खरोखर भाग्यवान आणि ज्यांका हे सोहळो पळोवपाक मेळ्ळो हे गोष्टीक 515 वर्सां गेली जे लोक कळकळून या रामाच्या भक्तीनान रामाच्या त्या विवंचनेन आज हयातनान ज्या हयातनान त्यांका पहिले नमन करता आणि हयात आसा त्यांका तुमकां सगळ्यांक शुभेच्छा दिता. जय श्री प्रभुराम, जय सीताराम. आयज जी भारतभर जर संवसारभर लोकांची एकूच इच्छा आसली की एक राम मंदिर जावचें म्हणून तें आयज लोकांचें स्वप्न पूर्ण जालें आनी जे मंदिर बांदता आसतना खुबशी अडचण आयली ह्यो अडचणी मात करून आयज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते आयज हें काम बरें जालें. लोकांची एक इच्छा आसली पूर्ण जाली. लोक सगळो खोशी जालो, आमी बी खोशी जाली की प्रभू रामचंद्र आशिर्वादान सगळ्यांचें बरें करचें कितें सांगलां देव बरें करचें. जय श्रीराम. देवाच्या कृपेन राम भक्ताच्या कृपेन आमकां न्याय मेळ्ळो आणि आज श्रीरामाचे युग तयार जाले आणि आज गौरुडी आमच्या श्री शांतादुर्गा देवीच्या प्रांगणात श्रीरामाचो हो उत्सव व्हडल्या नेटान आनी एकदम आनंदीत असो बिगून चाललो आसा आणि श्रीरामाच्या चरणी आमी थंय पावूंक ना परंतु एक दीस येता आमी थंय पावतले. हांगासर श्रीराम देव नमन करता. जेव उबे जाता अयोध्ये ही एकूच लोक आख्या जगाक पासून सगळ्याक चांगली वाटता तेन्ना सगळ्यांनी आख्या आमच्या इंडियेच्या राज्यात असो देवानी प्रोग्राम सादर एकदम उत्साहान दिवाळी तेन्ना हे जे श्रीरामाचे स्वप्न हे आमचे स्वप्न हे साकार जाले.
जन्मभूमी म्हणजे रामाचं जे जन्मस्थान आहे ते होतंच अयोध्येमध्ये रामायणापासून म्हणजे प्राचीन कालापासून त्रेतायुगामध्ये. त्याच्यानंतर आकांतकारी जे बाहेरून म्हणजे परदेशातून जे भारतामध्ये आले त्यांच्यानी आपली जी हिंदूची जी देवता आहे ती संपूर्ण देवता मोडली आणि आपली तिथे मस्जिद निर्माण केली. खरं तर हा जो सनातन धर्म आहे तो फार पूर्वी प्राचीनपासून आहे. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग अशी 4 युगे आहेत. या 4 युगामधून त्रेतायुगपर्यंत व्यवस्थित म्हणजे सत्ययुगामध्ये सत्य आणि द्वापरापासून युद्धाला सुरुवात असं निर्माण झालं ते कलियुगापर्यंत पोहोचलं. त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीराम म्हणजे विष्णू स्वरूप राम आहे. विष्णून अवतार घेतले आणि लक्ष्मी सीतेचा अवतार घेतला आणि राम सीता हे निर्माण झाले. लक्ष्मण हा त्याचा भाऊ, परंतु लक्ष्मण म्हणजे तो नाग आहे म्हणजे शेषनाग, विष्णूचं ते स्थान आहे. लक्ष्मण हा शेषनाग आणि राम हा विष्णू असं स्वरूप असल्यामुळे हे कशासाठी घेतलं होतं तर जो रावण निर्माण झाला म्हणजे खरं नाव त्याचं दशरथ, तो दशग्रंथी ब्राह्मण खरा आणि त्याला 64 विद्याकलेचा अवघड, संपूर्ण 4ही वेदाचं त्याला ज्ञान. खरं तर तो ब्राह्मण पण ब्रह्मज्ञान, पण त्याचे जे विचार होते ते वाईट विचार होते आणि त्याला सगळं संपूर्ण शास्त्र माहिती होतं आणि त्याचे वाईट विचार असल्यामुळे तो रावण निर्माण झाला, दैत्य झाला तो. आणि त्याचा वध करण्यासाठी त्याला आशीर्वाद होता, वर होता शंकराकडून आणि त्याचा वध होण्यासाठी विष्णूला अवतार घ्यावा लागला आणि विष्णून हा रामाचा अवतार घेऊन रावणाचा वध केला. अयोध्येमध्ये जन्मस्थान जे आहे प्रभू श्रीरामाचं ते मंदिर हे निर्माण व्हावं ह्यासाठी 500 वर्षापूर्वीपासून जे काही प्रयत्न चालू होते आणि त्याच्यासाठी बऱ्याच लोकांनी जे कारसेवकांनी वगैरे तिथे जी बाबरी मशीद पाडली त्याच्यावर ज्या काही गोळ्या खाल्ल्या त्यांच्या प्रत्येकाचे जे काही निधन झालं आणि आज जे काही मंदिर निर्माण झालं हे सगळ्या संपूर्ण जनतेला एक प्रकारे आम्हा सगळ्यांना पूर्णपणे त्या देवतेची पूर्ण कृपादृष्टी लाभली आणि हा जे श्रीराम आहे त्या प्रभू श्रीरामाचे आम्ही भजन पूजन करून असाच श्रीरामाची पूर्ण आशीर्वाद घेऊया आणि सगळ्यांचं आमचं कल्याण होऊन दे अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी करूया. आमची पिढी भाग्यवान आहा की आमकां हे दीस पळोवन मेळ्ळो आनी आयज आमी हे पळयता. म्हणून सगळ्यांक ह्या दिपावळीचे एकदांच येतली हार्दिक शुभेच्छा. तशेंच आमचे जे सगळे राम भक्त आहात तेंच्यांनी आपआपल्या तरेन हो दीस साजरो करपाक जावं असो उत्साह असो हे करपाक खूब संघर्श केला जावं आपलो हे घातला त्या खातीर सगळ्यांक शुभेच्छा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. ही जी दिपावली जातली मनयता पळय ती संघर्षाची दिपावली. प्रत्येक हिंदू जी दिपावली मनयतलो ती व्हडा उमेदीन दिपावली मनयतलो आणि ही जी दिवाळी आहा ती सबंद जे संत आहा जेंचो हो संघर्ष आहा जे कार सेवक जाल्ले आहा तेंची ही दिपावली ही आमच्या पुर्वजांची दिपावली ही आमी व्हडा उमेदीन मनयतली. आमी खूब भाग्यवान आसा की आमकां 2 दिपावली मेवल्या. 100 वर्सांचो अथक आमचो परिश्रम आहा तो आयज सफल जाल्लो आहा ही आमकां अभिमानाची गोश्ट आसा. आयज हे सगळे आमचे राम भक्त आणि स्वयंसेवकांनी मेळून हो आयचो प्रोग्राम जो सोहळा जो तो संपन्न केल्लो आसा आणि ही श्री शांतादुर्गा देवीचो आशीर्वाद आमचेर आसा आणि त्या आशीर्वादान आयज हो सोहळा जो आसा तो बरे तरेन फुडें चल्लेलो आसा. सगळ्यांचेर प्रभू श्री रामचंद्रांचो आशीर्वाद आसचो आणि हे हिंदू कार्य आसा पळय ते फुडें व्हरपाक आमकां देवान सगळ्यांक सद्बुद्धी दिवची. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सगळ्यांक जय श्रीराम. म्हाका दिसता आयचो दीस हो संवसाराच्या इतिहासान खंय तरी अंकीत जातलो. 22 जानेवारी जशे आमचे दुसरे उलयले स्वयंसेवक की ही दुसरी दिवाळी, खरेंच ही दुसरी दिवाळी. कित्याक तरी आख्खो देश आख्खो संवसार ह्या दिसाक आतुरतेन वाट पळयतालो. जे परिश्रम आमचे संत साधूंनी केले जावं जे ऋषीमुनी आहा तेंच्यांनी केले तो आयज फळ खंय तरी आमचे पिळगेक पळोवपाक मेळ्ळा. खरेंच मनाक खोशी भोगता जेन्ना
गोंया आनी कालांगूट भर राममय जाल्ली आसा. आमचे सगळे स्वयंसेवक दारांनी भोंवून अक्षता वांटून तांकां इन्वायट केले ह्या देवळान आमच्या देवी शांतादुर्गेच्या येवन जो समारोह आहा ही सगळ्यांच्या परिश्रमांनी व्हडली स्क्रीन घातलेली आसा. ते स्क्रिनीसून अयोध्या कालांगुटान पळोवंक मेळ्ळी. सगळ्यांक जमिल्ल्यांक शुभेच्छा. देव बरें करूं. सुदेश बाबू पवन सुत हनुमान की जय.